Good evening, students. Today we are going to learn the second part of HCF and LCM. In the previous period, we learned or revised the HCF, how to find out the HCF with prime factors. So let us practice for it. Greatest common divisor, GCD, or हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF, दोघांचाही अर्थ एकच आहे. ओके, सो द फर्स्ट वन, सी हियर इट इज ऑन द पेज नंबर 17. या ठिकाणी बघा, तुम्हाला ही उदाहरणं 3च दिलेली आहेत, ते तुम्हाला ती दिसतील. ओके, सो लेट्स प्रॅक्टिस. 28 and 42. Factors of 28 are 1, 2, 4, 7, 14, 28. Factors of 42 is equal to 1, 2, 3, 6, 7, 14, 21 and 42. Okay, so the common factors of 28 and 42 are 2, then 7 and 14. Which number is greatest number in these three numbers is 14. So HCF of 28 and 42 is equal to 14. Now we are going to learn prime factors method. We know about the prime factors. We have learned the vertical and horizontal arrangement in the previous lesson. Previous lecture. So let's practice. Practice set 11. Practice set 12. Find the HCF of the first one is 25 and 40. हे लिहून घ्यायच्या अगोदर, म्हणजे ही उदाहरणं सोडवायच्या अगोदर तुम्ही HCF आणि GCD हे लॉंग फॉर्म लिहून झाल्यावरती इथे बघा ब्ल्यू टेबल ह्याच्यामध्ये चौकोनामध्ये दिलेला आहे. इफ वन ऑफ द गिवन नंबर्स इज अ डिव्हिजर ऑफ ऑल द अदर्स, देन इट इज द HCF ऑफ द गिवन नंबर्स. If no prime number is common divisor of all the given numbers, then one is their HCF because it is the only common divisor. म्हणजे काय तर बघा, इथे या ठिकाणी हे जे उदाहरण सोडवून दाखवलेलं आहे, आपण पुढे सोडवणार आहोत. यांच्यामध्ये जर का समजा हे इथे दिलेले बघा 40, 60, 75 हे 3 नंबर लिहिल्यावरती यांना फक्त 5नीच भाग जातो. 40ला 8 5 जा 40, 60 12 5 जा 60, 75 15 5 जा 75. मग याच्यामध्ये फक्त 5 हा एकच डिव्हिजर आहे. त्याच्यानंतर 8, 12 आणि 15 यांचा एकही कॉमन डिव्हिजर नाही. त्याच्यामुळे HCF ऑफ 40, 60 and 75 is equal to 5. ओके, तसंच या पहिल्या ह्याच्यामध्ये पण बघा 25 and 40 यांचा HCF काढायचा आहे. तर या दोघांसाठी कॉमन डिव्हिजर फक्त 5 आहे. 5 5 जा 25 and 5 8 जा 40. याला परत कॉमन डिव्हिजर नाही. त्याच्यामुळे याचा फक्त हा 5 हा एकच डिव्हिजर आहे आणि तोच त्याचा HCF आहे. हे जे सेकंड क्वेश्चन जो आहे 56 and 32, याच्यामध्ये मात्र आपल्याला पुढे पुढे डिव्हिजर मिळत जातो. सो 56 and 32, in the unit place of both the numbers there are even numbers 6 and 2, so they can be divided by 2. 56 can be divided into 28, 2 za 56 and 16 2s are 32. Again here 8 and 6 both are the
even numbers, so they can be divided by 2. 14 2s are 28 and 8 2s are 16. Now again these numbers are even, so we will divide both the number with 2. 7 2s are 14 and 4 2s are 8. But now 7 is the prime number and 4 is the composite, but they do not have any common prime factor, so leave them. Now HCF of 56 and 32 is equal to, आता या ठिकाणी हे जे 3 नंबर आपल्याला मिळालेले आहेत म्हणजे 2 2 and 2, 3 times 2, so we will write them into multiplication form. 2 into 2 into 2 is equal to 8. So the HCF of 56 and 32 is 8. Okay, अशा पद्धतीने हा जो मी तुम्हाला इथे नंबर सांगितला, if the one given number is a divisor of all the others, की जसं याच्यामध्ये तिघांचाही कॉमन डिव्हिजर 5 आहे, then it is the HCF of the given number. ओके, त्याच्यामुळे आपण या ठिकाणी पहिल्या ह्याच्यामध्ये दोघांकडेही 5 5 हे त्याचे HCF बघितले. इथे मात्र आपल्याला पुढे पुढे कॉमन डिव्हिजर मिळत गेलेले आहेत. त्याच्यानंतर इथे दुसरा नियम दिलेला आहे बघा, इफ नो प्राईम नंबर इज अ कॉमन डिव्हिजर ऑफ ऑल द गिवन नंबर्स. सपोज आता हे उदाहरण तुमच्या पुस्तकात नाही आहे, पुस्तकामध्ये आहे बघा, चौथं आहे. (16 and 27). Now 16 is an even number and 27 is the odd number, and they both cannot be divided by any common factor, so their common divisor is 1. So we will divide 16 with 1. 16 ones are 16 and 27 ones are 27. So the HCF of 16 and 27 is equal to 1. अशा पद्धतीने ज्यांचा डिव्हिजर आपल्याला मिळत नाही त्याचा डिव्हिजर हा 1 असतो. समथिंग मोर असं या ठिकाणी दिलेलं आहे बघा खाली. इथे त्याच्या खाली दिलेला आहे, त्याच्यामध्ये आहे बघा, 2 is the HCF of any 2 consecutive even numbers. म्हणजेच लागोपाठचे जे 2 इवन नंबर्स असतात, फॉर एक्झाम्पल 12 and 14, हां, तर यांचा जो HCF आहे हा फक्त 2 असतो. हे दोन्हीही इवन नंबर्स आहेत आणि त्यांचा HCF हा 2 असतो. त्याला फक्त एकदाच 2ने भाग जातो, नंतर मात्र मग कॉमन डिव्हिजर त्यांचा मिळत नाही. आणि त्याच्याऐवजी जर का 2 कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर्स असतील, सपोज 15 and 13, बोथ आर द कॉन्झिक्युटिव्ह ऑड नंबर, म्हणजे यांच्यामध्ये 13 आणि 15 मध्ये 14 हा एकच नंबर आहे. असे लागोपाठचे जे ऑड नंबर्स आहेत त्यांचा जर आपण HCF काढला तर तो 1 असतो. तर आपण अशा पद्धतीने आणखीन 2-3 उदाहरणं बघूया की 2 कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स 24, 24 and 26, त्या दोघांना फक्त 2ने भाग जातो, त्याच्यानंतर त्याचा कुठलाच कॉमन डिव्हिजर आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे त्याचा जो HCF आहे तो 2च आहे. त्याच्यानंतर तुम्ही 76
आणि 78 घ्या, तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला कॉमन डिव्हिजर जो आहे हा फक्त 2 मिळतो. 76ला आपण जर ह्याने भाग दिला, 2ने भाग दिला, तर त्याचं उत्तर जे आहे हे किती येईल बरं? 76 3 9 39 येईल. आणि 76 डिवायडेड बाय 2 38 आणि 78 डिवायडेड बाय 2 39. त्याच्यानंतर 38 आणि 39 यांचा दोघांचाही कॉमन डिव्हिजर आपल्याला मिळत नाही. त्याच्यामुळे त्यांचा हे असे जे आपण कॉन्झिक्युटिव्ह इवन नंबर्स जर घेतले तर त्यांचा जो कॉमन डिव्हिजर आहे आणि HCF हा 1 आणि 1 म्हणजे 2 हा फक्त त्यांचा HCF असतो. त्याच्यानंतर आणखीन आपण ऑड नंबर्स घेऊया. आपण मगाशी 13 आणि 15 बघितलेलं होतं. आता आपण आणखीन दुसरे नंबर्स घेऊन बघूया, 23 आणि 25. समजा आपण हे 2 नंबर्स घेतले जे ऑड कॉन्झिक्युटिव्ह नंबर्स आहेत, तर त्याच्यामध्ये 23 जो आहे हा प्राईम नंबर आहे आणि 25 जो आहे हा कंपोजिट नंबर आहे. दोघांनाही कॉमन डिव्हिजर एकच येतो, दुसरा कुठलाही येत नाही. त्याच्यामुळे त्याचा HCF जो आहे हा 1 येतो. ठीक आहे. तर अशा रीतीने मुलांनो आज आपण प्राईम फॅक्टर्सनी HCF कसं काढायचं, प्राईम फॅक्टर्स मेथडनी HCF काढण्याची पद्धत आज आपण शिकलेलो आहोत. तुम्हाला प्रॅक्टिस सेट 12 मध्ये एकूण 1 to 10 असे 10 उदाहरणं दिलेली आहेत. त्यातलं मी 1 2 3 4 हे 4 सोडवलेले आहेत. उरलेले ते 5 पासून 10 पर्यंत हे जी 6 उदाहरणं आहेत ती तुम्हाला सोडवायची आहेत. आणि याच्या पुढची जी आहे डिव्हिजन मेथड ती थोडीशी कठीण आहे. कठीण म्हणजे तुम्ही जर पूर्ण लक्ष दिलं तर तशी खूप सोपी आहे, पण तुम्ही मुलं गोंधळ करता आणि त्याच्यामुळे ती जरा समजायला कठीण जाते. हां, तर ती आपण पुढच्या तासाला शिकूया. आजचा होमवर्क लक्षात ठेवा. प्रॅक्टिस सेट 12 फाइंड द HCF मधल्या उरलेली जी आहेत 5 ते 10 हे करायची आहेत. तुम्ही सुरुवात लिहायला वहीमध्ये जी करणार आहात ती याच्यापासून करणार आहात, ग्रेटेस्ट कॉमन डिव्हिजर GCD और हायेस्ट कॉमन फॅक्टर HCF. त्याच्यानंतर हे जे वाक्य आहे हे लिहून घेणार आहात आणि त्याच्यानंतर हे कॉमन डिव्हिजरची ही जी 3 उदाहरणं आहेत त्यातलं मी एक तुम्हाला सोडवून दाखवलेलं आहे, उरलेली 2 तुम्हाला सोडवायची आहेत. त्यानंतर 2 ओळी सोडून द्या आणि प्राईम फॅक्टर्स मेथड असं लिहून काढा. हे लिहून काढल्यानंतर तुम्ही हे जे इथे 2 हे दिलेले आहेत, माहिती दिलेल्या आहेत निळ्या ह्याच्यामधल्या, त्या लिहून काढा. आणि त्याच्यानंतर मग मी जे हा प्रॅक्टिस सेट जो सोडवायला सुरुवात केलेली आहे प्रॅक्टिस सेट 12 त्यातली ही 4 उदाहरणं तुम्ही लिहून काढा आणि नंतर मग उरलेली ही 6 उदाहरणं तुम्ही सोडवायची. ठीक आहे. बाय.